तर मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आलेले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम आपण पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपला जो पहिला प्रश्न असणार आहे, सरावाच्या माध्यमातून तुम्हाला 2 पर्याय दिले गेले आहेत. 2 पर्यायापैकी आपलं एक अचूक उत्तर इथे असणार आहे. ते अचूक उत्तर कोणतं आहे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघणार आहोत मुलांना. पहिला प्रश्न आहे, प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र म्हणजेच डॅश डॅश वस्तू किंवा पदार्थ आहे. जे प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र आहे, जो उपम आहे, तो कुठून आहे? तुम्हाला 2 पर्याय आहेत. त्याला मग दीप्तिमान वस्तू बोलणार का दीप्तिहीन वस्तू बोलणार? आता तुम्हाला सांगितले की दीप्तिमान वस्तू म्हणजे काय आणि दीप्तिहीन वस्तू याच्यातला फरक दिला की ज्या प्रकाश देणाऱ्या वस्तू आहेत त्याला आपण दीप्तिमान म्हणतात, की ज्याच्यातून प्रकाश मिळत नाही किंवा जे दीप्तिहीन आहे त्याच्यातून प्रकाश येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या घरातले जे काही फर्निचर आहे ते काय आहे? दीप्तिहीन वस्तू आहेत. पण आपला प्रश्न काय आहे? प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र म्हणजे डॅश डॅश वस्तू किंवा पदार्थ. मग दीप्तिहीन वस्तू येऊ शकतं का? तर साहजिकच हे उत्तर येऊ शकत नाही. म्हणजे आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे की प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र म्हणजेच काय आहे? दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ हे आपलं करेक्ट असणार आहे. परंतु इथे जे बोर्डने जे दिलेलं आहे इथे हे काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे इथे उत्तर चुकीचं दाखवत आहे. जो आपला करेक्ट प्रश्नाचं आन्सर आहे प्रकाशाचे कृत्रिम स्तोत्र म्हणजेच काय आहे? दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ हे आपलं याच्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे. आपला जो दुसरा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत. आकाशात रात्र दिसणारे तारे हे प्रकाशाचे डॅश डॅश स्तोत्र आहेत. आकाशात जे आपल्याला तारे दिसत आहेत, जे आपण तारे लुकलुकताना रात्री बघत असतो, तारे कधी दिसतात? ते रात्री अंधारामध्ये आपल्याला दिसतात. जेव्हा सूर्य मावळल्यानंतर जेव्हा अंधार होतो तेव्हा आपल्याला काय दिसतात? रात्री आकाशामध्ये आपल्याला तारे दिसत असतात. हे तारे प्रकाशाचे डॅश डॅश स्तोत्र आहे. याचं मूळ स्तोत्र काय आहे मुलांना? मग तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक नैसर्गिक आहे का कृत्रिम आहे? ते 2 प्रकारापैकी तुम्हाला याचं उत्तर माहीतच आहे की जे तारे आहेत ते कसे आहेत? ते नैसर्गिक आहेत. आणि म्हणून जे आपले इथे जे योग्य उत्तर असणार आहे की आकाशातील जे रात्री दिसणारे जे तारे हे प्रकाशाचे काय आहेत? मूळ स्तोत्र आहे. कोण आहे? नैसर्गिक आहे. हे आपल्या याच्यामध्ये योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांनो, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय डॅश डॅश म्हटलं जातं. प्रकाशाच्या जे सरळ दिशेला प्रवास, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला आपण काय म्हणणार आहोत? मला 2 पर्याय आहेत. परावर्तन बोलणार आहोत का संक्रमण बोलणार आहोत? परावर्तन म्हणजे काय? जे त्यांच्यामध्ये चेंज झाला आहे, ज्यापासून परावर्तन झालं आहे. संक्रमण म्हणजे काय? की जे एका सरळ रेषेमध्ये जात आहे. जे प्रकाशाच्या सरळ प्रवासाच्या रेषेला आपण काय म्हणणार? संक्रमण म्हणणार. म्हणजे परावर्तन इथे हा जो शब्द आहे तो कसा आहे? इथे अचूक आहे नाही, तो कसा आहे? अयोग्य आहे. आणि म्हणून जे आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणणार आहोत. म्हणजे त्याची जी व्याख्या आहे आपण म्हणू शकतो, डेफिनेशन आहे, ती इथे तुम्हाला थोडक्यात विचारलेली आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणणार आहोत. हे आपलं इथे योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, ग्रह व उपग्रह हे डॅश डॅश आहेत. मग ते कसे आहेत? जे ग्रह आणि उपग्रह आहेत, मग तुम्हाला 2 पर्याय आहेत. ते परप्रकाशी आहेत का ते स्वयंप्रकाशी आहेत? परप्रकाशी आणि स्वयंप्रकाशी याच्यात काय फरक आहे मुलांनो? स्वयंप्रकाशी म्हणजे जे स्वतः चमकणार आहे. जसं सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, बरोबर आहे, की त्याला कोणाच्या सूर्याच्या किंवा प्रकाशाची गरज नाही आहे. परप्रकाशी म्हणजे तो दुसऱ्याकडून प्रकाश घेत आहे. म्हणजे त्याला आपण काय बोलत आहोत? परग्रही किंवा परप्रकाशी असं आपण त्याला बोलणार आहोत. म्हणून आपलं जे याचं उत्तर काय असणार आहे? ग्रह आणि उपग्रह हे कसे आहेत मुलांनो? हे स्वयंप्रकाशी नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? ग्रह व उपग्रह हे कसे आहेत? परप्रकाशी आहेत. म्हणजे ते दुसऱ्याकडून प्रकाश घेत आहेत. हे आपल्या याच्यामध्ये उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण या उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला जो पुढचा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, सपाट आरशातील प्रतिमेत मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची डॅश डॅश होत असते. जेव्हा आपण एखाद्या सपाट आरशामध्ये स्वतःला जर बघत आहोत तर बघत असताना जे आपल्या जी मूळ प्रतिमा आहे त्याच्यामधील अदलाबदल होत असते का नाही? त्यांनी विचारले. तुम्हाला इथे पर्याय दिले आहेत. पण उलट सुलट होते का अदलाबदल होते? उलट सुलट म्हणजे काय समजायचं की अदलाबदल म्हणजे काय आहे? चेंज होणे आहे. उलट सुलट म्हणजे आपण बोलू शकतो की त्याची जागा बदली होते का? मग सपाट आरशातील प्रतिमा म्हणजे आपण स्वतःची. जर आपण स्वतःला आरशात बघत आहोत मग आपल्या समोर कोण दिसत आहे? आपली प्रतिमा दिसत आहे, आपलं स्वरूप चित्र दिसत आहे. मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची डॅश डॅश होत आहे. मग काय होत आहे? उलट सुलट होत आहे का? उलट सुलट म्हणजे आपण त्या प्रतिमेत जात आहोत का आणि ती प्रतिमा बाहेर येत आहे का? असं होतं का?
तर नाही होत आहे मुलांना. म्हणजे ते उत्तर कसं आहे, रॉंग आहे, चुकीचं आहे. मग काय बदल होत आहे, तर आपल्या डाव्या व उजव्या बाजूची अदला बदल होत आहे. आपल्याला आरशामध्ये काय दिसत आहे की आपण जो उजवा हात उचलत आहोत आपल्याला डावा हात दिसत आहे, बरोबर आहे. तर आपण उजवा हात वर करत आहोत, तो डावा हात वर करत आहोत, आपल्याला कदाचित उजवा हात वर दिसत आहे. मग अशा प्रकारे आपल्या डाव्या उजव्या बाजूची अदला बदल होत आहे, उलट सुलट आपण दिसत नाही. आपण आरशात जातोय का आणि आरशातली प्रतिमा बाहेर येते का, तर नाही. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, सपाट आरशातील प्रतिमेत मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची अदला बदल होते, हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ हे प्रकाशाचे डॅश डॅश स्तोत्र आहे. कसे स्तोत्र आहे त्यांनी सांगितलं आहे की दीप्तिमान जे वस्तू आहेत ते कसे स्तोत्र आहेत. मग दोन पर्याय आहेत, कृत्रिम आहेत का नैसर्गिक आहेत. तर बघा इथे जे उत्तर आहे, कृत्रिम म्हणजे की जे बनवले गेलेले आहेत, जे आपण पाहू शकतो, जे विजेरी आहे, टॉर्च आहे, जे कंदील आहे, जे मेणबत्ती आहे. नैसर्गिक म्हणजे कोणते आहेत, जे आपण बोलू शकतो जे सूर्य हा नैसर्गिक मूळ स्तोत्र आहे आपल्या. मग तारे आहेत, काजवे आहेत, हनी मशरूम आहेत, तिथे आपण बोलू शकतो की हे कसे आहेत, ते नैसर्गिक आहेत. म्हणून त्यांचे की जे दीप्तिमान वस्तू आहेत त्या पदार्थ हे प्रकाशाचे नैसर्गिक स्तोत्र आहे, हे आपलं कसं आहे, याच्यामध्ये उत्तर बरोबर येणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांना, सर्वात मोठे डॅश डॅश जंतर मंतर दिल्ली येथे आहे. काय आहे, तुम्हाला दोन पर्याय आहे, सूर्य तबकडी आहे का न्यूटन तबकडी आहे. की सर्वात मोठं दिल्लीमध्ये काय आहे, जंतर मंतर काय आहे. सूर्य तबकडी ही कोणी बनवलेली आहे म्हणून हे तुम्हाला माहीत आहे की सूर्य तबकडी जी आहे त्या सूर्य तबकडीमध्ये न्यूटन तबकडी हे दोन प्रकारे ते बनवले. मग न्यूटन तबकडी कुणी केली आहे, जो आयझॅक न्यूटन आहे त्यांनी तयार केली आहे. पण जी सूर्याची जी तबकडी आहे की ज्याच्यामध्ये ती वेळेनुसार ती ठरवत असते, ती दाखवत असते की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर प्रत्येक देशाला जी वेळ ठरवत असते त्या वेळेनुसार ते काय करत असते, दाखवण्याचा ते प्रयत्न करत असते. म्हणून सर्वात मोठी डॅश डॅश जंतर मंतर दिल्ली येथे आहे. काय आहे, तर सूर्य तबकडी आहे का तर न्यूटन तबकडी आहे, तर तिथे काय आहे, सूर्य तबकडी आहे, हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, प्रकाशाच्या विकिरणासंबंधाचे संशोधन डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. की जे प्रकाशाचं विकिरण आहे, जे विकिरणासंबंधाचे जे संशोधन आहे ते कोणी केलं आहे. मग तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत, न्यूटन तबकडी आहे का रामन परिणाम आहे. त्या दोनपैकी आपले देखील उत्तर तुम्हाला माहिती आहे. प्रकाशाचं विकिरण कोणी केलेलं आहे, साहजिकच आपले भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर सी व्ही रमन यांनी, डॉक्टर सर सी व्ही रमन यांनी केलेलं आहे. आणि म्हणून न्यूटन तबकडीचं यांनी सूर्यामध्ये देखील 7 रंग असतात हे प्रयोग त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हे जे उत्तर आहे हे आपलं उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळे जे आपलं योग्य उत्तर आहे डॉक्टर रामन सिमन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात डॅश डॅश रंग असतात. सूर्याच्या प्रकाशात म्हणजे जो सूर्य आहे त्याच्यातून जो आपल्याला फक्त सफेद रंग दिसतो, मग त्याच्यामध्ये किती रंग असतात त्यांनी विचारलंय. तुम्हाला दोन पर्याय आहे, 7 रंग आहेत का एकच रंग आहे असं त्यांनी विचारलं. 7 रंग आहे का एक रंग आहे, तर याचं उत्तर देखील अगदीच सोपं आहे. याचं उत्तर ते किती रंग आहे की सूर्याच्या प्रकाशामध्ये किंवा पांढऱ्या प्रकाशामध्ये किती रंग आहेत, 7 रंग आहेत. जसं आपण पाहिलं तांबडा, निळा, जांभळा, पिवळा, हिरवा, नारंगी, जांभळा, हे कसे रंग आहेत, सगळे 7 रंग आहेत. आणि 7 रंग देखील मिळून त्यांनी काय केलं होतं, एक डिश तयार केली होती, एक तबकडी तयार केली आणि ती फिरवल्यानंतर देखील त्यांना काय आढळून आलं की तो एकच रंग आहे. म्हणजे तो कोणता रंग आहे, पांढरा कलर आहे. म्हणजे याच्यावरून सिद्ध झाले की सूर्यामध्ये किती रंग आहेत, 7 रंग आहेत. हे आयझॅक न्यूटन यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आपण वाचणार आहोत, सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात 7 रंग असतात, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत, कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया ही सकाळी व संध्याकाळी डॅश डॅश असते. कोणत्याही वस्तूची, मग ती कोणतीही वस्तू असू दे किंवा व्यक्ती असू दे, सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया म्हणजे काही सूर्यप्रकाशापासून जी छाया मिळते, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कशी असते. मग तुम्हाला दोन पर्याय, छोटी आहे का मोठी आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर साहजिकच जे मी तुम्हाला सांगितलं 12च्या अगोदर
जी सावली असते साहजिकच ती मोठी आहे आणि 12च्या नंतर म्हणजे इव्हनिंगला ती सावली कशी असते, छोटी असते. परंतु जी 12 वाजता, त्या 12 वाजताची जी सावली आहे ती कशी आहे, ती 12ची सावली आपल्याला ती छोटी असते. परंतु सूर्याच्या अगोदर आणि नंतर म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ जी सावली पडते ती सावली कशी आहे, ती मोठी आहे, लांब आहे. आणि म्हणून जे आपलं दोघांपैकी जो करेक्ट आन्सर असणार आहे छोटी आणि लांब, म्हणजेच काय उत्तर असणार आहे, कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया ही सकाळी व संध्याकाळी कशी असते, ही लांब असते. हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10चे 10 प्रश्न सरावाच्या माध्यमातून आपण इथे घेतलेले आहेत. याची अचूक उत्तर आपण देखील या सरावाच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता मुलांना आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण खेळायला सुरुवात करणार. या गेमपैकी आपण मुलांनो जो गेम आहे तो आपण माकड आणि टोपीवाल्याचा गेम घेणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, जो तुम्हाला एक पहिला प्रश्न आलेला आहे, तुम्हाला 4 पर्याय आलेले आहेत. अगोदर तुम्हाला 2 पर्याय होते, आता तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं जे एक करेक्ट आन्सर इथे असणार आहे ते कोणतं आहे ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, विजेवरून बाहेर पडणारा प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा डॅश डॅश असतो. बघा, नीट प्रश्न हा खूप मोठा आहे परंतु समजायला अगदी सोपा आहे. पुन्हा एकदा वाचणार आहोत. विजेरीतून म्हणजे आपण टॉर्च म्हणणार आहोत. टॉर्चमधून, विजेरीचा अर्थ काय आहे, टॉर्च आहे. टॉर्चमधून विजेरीतून बाहेर पडणारा प्रकाश, जेव्हा आपण टॉर्च ऑन करतो, चालू करतो, त्यातून जो प्रकाश बाहेर पडतो हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा डॅश डॅश असतो. म्हणजे जर जेवढे मेणबत्ती प्रकाश देते त्याच्यापेक्षा हा कसा पडतो आहे, मग तुम्हाला प्रश्न विचारला. मग त्यातलं जे उत्तर काय असणार आहे, कमी आहे, दुसरं प्रखर आहे, तिसरं तीव्र आहे का चौथं अंधुक आहे. आता 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे मुलांनो. बघा, अंधुकाचा अर्थ काय आहे की फार कमी प्रकाश, जेव्हा जिथे बाबा मेणबत्तीच्या सहाय्याने जेव्हा आपण लिहित असतो त्याला आपण अंधुक बोलत असतो. तीव्र म्हणजे खूप जास्त, प्रखर म्हणजे सगळ्यात जास्त, कमी म्हणजे खूप कमी. जे कमी म्हणजे आपण बोलू शकतो की कमी याच्यात जरी असलं तरी आपण लिहू शकतो किंवा वाचू शकतो, त्याला आपण कमी उजेड असं बोलू शकतो, प्रकाश बोलू शकतो. पण याच्यातून जो प्रश्न आला आहे, विजेवरून पडणारा जो प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा मग तो कसा आहे. मग मेणबत्तीमध्ये आपण सहज पाहू शकतो का विजेवरून पडणाऱ्या प्रकाशामध्ये पाहू शकतो. साहजिकच आहे, विजेवरून पडणाऱ्या प्रकाशामध्ये आपण पाहू शकतो आणि म्हणून त्याचा जो प्रकाश आहे तो कसा आहे, तीव्र आहे असं सांगितलं आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, विजेवरून बाहेर पडणाऱ्या प्रकाश हा मेणबत्तीपासून मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा तीव्र असतं. हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे, करेक्ट आन्सर हे आपलं असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत मुलांनो. एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायाची मात्रा व दिशा त्याच्या मदतीने वेळ दर्शवणारे जे उपकरण आहे, ते वेळ आणि दिशा दाखवणारे जे उपकरण म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. रामन परिणाम बोलणार आहोत, सूर्यचूल बोलणार आहोत, सूर्य तबकडी बोलणार आहोत का न्यूटन तबकडी बोलणार आहोत. या 4 पैकी आपले योग्य उत्तर तुम्हाला हे माहित आहे. रामन परिणाम म्हणजे काय म्हणणार की ते प्रकाशाचे विकिरण करण्याचे त्यांनी जे संशोधन केलं आहे ते आहे, म्हणून रामन परिणाम इथे येऊ शकणार नाही. सूर्यचूल म्हणजे जे जेवण बनवलं जाते सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, ते सोलार सिस्टमच्या माध्यमातून जे जेवण बनवणे किंवा पाणी गरम करणे, तो हा जो प्रकार आहे आपण पाहिलं होतं मुलांनो. कार्य आणि ऊर्जा या पाठामध्ये आपण शिकलेलो होतो, त्यामुळे हे देखील इथे येणार नाही. त्याचप्रमाणे इथे न्यूटन तबकडी देखील येणार नाही. न्यूटनची तबकडी त्यांनी जी बनवली होती जी 7 रंगाची, की सूर्यप्रकाशामध्ये देखील 7 रंग असतात, त्याच्यामुळे हे येणार नाही. मग आपलं जे राहिलं उत्तर काय आहे मुलांनो, एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाश छायेची मात्रा व दिशा याच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजेच काय आहे, सूर्य तबकडी आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन मुलांना असणार आहे, आपण पाहणार आहोत. एखाद्या वस्तूमधून प्रकाश आरपार जात नाही, तर एखादी वस्तू आहे त्याच्यातून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची डॅश डॅश मिळते. मग काय मिळते मुलांना, तुम्हाला 4 पर्याय आहेत. छाया मिळते, सरळ रेषा मिळते, प्रतिमा मिळते का स्तोत्र. बघा, एखाद्या वस्तूपासून जर प्रकाश आरपार जात नाहीये मग आपण त्याला मग त्याच्या पृष्ठभागावर किंवा पडद्यावर काय पडते,
एक्झॅक्टली काय पडत आहे, ते छाया पडत आहे. म्हणून स्तोत्र असू शकतं का? त्यांनी सांगितले का की सूर्यप्रकाशाचे स्तोत्र किंवा कवचा, त्याच्यामुळे हा स्तोत्र हा जो शब्द इथे येऊ शकत नाही. प्रतिमा, आरशामध्ये बघितल्यावर आपल्याला प्रतिमा भेटते, मग इथे तो प्रकार आहे किंवा आरशा नाही आहे, म्हणजे असं नाही. सरळ रेषा म्हणजे काय? संक्रमण आहे. प्रकाशाचे संक्रमण कशा प्रकारे होते तो प्रयोग पाहिला, म्हणजे हे तिन्ही काही नाही. म्हणजे आपलं जे उत्तर आहे, एखाद्या वस्तूपासून जेव्हा प्रकाश आरपार जात नाहीये त्यावेळेस त्या वस्तूच्या पृष्ठभागावर किंवा त्या पडद्यावर त्या वस्तूची छाया पडते, म्हणजेच आपलं जे त्याला आपण बोलणार छाया निर्मिती, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन मुलांना पाहणार आहोत. या वस्तू किंवा पदार्थ प्रकाशाबाहेर टाकतात त्यांना डॅश डॅश वस्तू किंवा पदार्थ म्हणतात. की ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकण्याचं जे काम असतं, मग त्या वस्तूंना आपण काय म्हणणार आहोत असं त्यांनी विचारलं आहे. आपल्याकडे 4 पर्याय आहेत, आपण पर्याय वाचणार आहोत. दीप्तिमान म्हणणार आहोत, सेकंड प्रकाशीय म्हणणार आहोत, ज्योतिर्मय म्हणणार आहोत का दीप्तिहीन बोलणार आहोत. या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर हे तुम्हालाही माहीत आहे की ज्या वस्तू प्रकाश टाकतात त्यांना काय म्हणणार आहोत? दीप्तिमान म्हणणार आहोत. म्हणजे प्रकाशही म्हणणार नाही का ते प्रकाश देतात म्हणणार नाही, कारण तिथे तिथे प्रकाश बाहेर टाकतात, मग प्रकाशही परत येणार नाहीये. ज्योतिर्मय म्हणणार मग शकतो का? तर तेही नाही म्हणणार. दीप्तिहीन तर अजिबातच नाही की त्या प्रकाश त्यातून आरपार जातच नाही, मग ते दीप्तिहीनच आहेत. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे, ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात त्यांना दीप्तिमान वस्तू असे आपण म्हणणार आहोत. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांना, सुचित्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा ही डॅश डॅश असते. हा जो प्रश्न आहे हा पाठामध्ये आलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्या देखील या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. आपण पर्याय वाचणार आहोत. मोठी पडते, उलटी पडते, लहान पडते का सुलटी पडते. आता सुचित्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी जी प्रतिमा आहे ती कशी आहे मुलांनो? ही उलटी पडते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे उलटी, याच्यावर आपण काय करणार आहोत? करेक्ट आन्सर आपण याच्यावर देणार, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाचणार आहोत. पुढीलपैकी कोणत्या पदार्थात तुम्हाला वस्तूची प्रतिमा दिसणार नाही? वस्तूची प्रतिमा तुम्हाला दिसणारच नाही की याच्यावर प्रकाश किरण हे परावर्तित झाले तरी तुम्हाला ते दिसणार नाही, त्यांनी विचारलं आहे. बघा की जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्यात पाहू शकणार नाही असं त्यांनी विचारलं आहे. की पुढीलपैकी कोणत्या पदार्थात तुम्हाला वस्तूची प्रतिमा कधी दिसते? किंवा एखाद्या आरशात आपण पाहिलं तर ते आपल्याला आपण दिसतो, किंवा एखाद्या घड्याळात पाहिलं, पाण्यामध्ये पाहिलं तर आपण स्वतःला दिसतो, म्हणजे आपली प्रतिमा दिसते. मग कोणत्या गोष्टीत तुम्हाला प्रतिमा दिसणार नाही त्यांनी विचारले. तुम्हाला 4 पर्याय आहेत. बघा इथे पहिले लाकूड आहे, नवीन ताट आहे, आरसा आहे आणि काच आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना आपण बघणार आहोत. की बघा काच, आरसा आणि नवीन ताट हे तिन्ही एकच गुणधर्म आहेत. नवीन ताट म्हणजे जे चकचकीत स्टीलचं ताट असेल तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तरी आपल्याला त्याची प्रतिमा दिसू शकते, आपण स्वतः बघितलं तर. काचेमध्ये देखील बघितलं किंवा काच म्हणजेच काय आहे? आरसा आहे. मग आरशात बघितलं तर आपल्याला आपली प्रतिमा निश्चितच दिसते. त्याचप्रमाणे आरसा आणि किंवा आपली जी दुसरी जी काच आहे आरसामध्ये देखील मिळत आहे, त्याप्रमाणे काच म्हणजे की जो एखादी प्लेन काच असते त्या प्लेन काचेमध्ये देखील आपण स्वतःला पाहू शकतो, आपली प्रतिमा दिसू शकते. म्हणजे त्याचा अर्थ काय? आरसा, काच आणि नवीन ताट हे तिन्ही काय ह्याच्यात आपण आपली प्रतिमा पाहू शकतो. पण आणि प्रश्न काय दिला आहे? कोणत्या गोष्टीत वस्तू दिसणार नाही प्रतिमा? तर लाकडामध्ये पाहिल्यावर आपली प्रतिमा दिसणार आहे का? तर अर्थातच नाही. म्हणजेच काय आहे? आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे लाकूड, हे आपलं करेक्ट आन्सर असल्यामुळे आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत, जे आपलं लाकूड करेक्ट आन्सर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत आणि वाचणार आहोत. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो, बघा नीट प्रश्न ऐकायचा आहे. ज्या पदार्थातून प्रकाश हा काही प्रमाणामध्ये आरपार जातो, इथे जो शब्द मी तुम्हाला अंडरलाईन करते, काही प्रमाणामध्ये आरपार जातो तो डॅश डॅश पदार्थ होय. मग त्या पदार्थांना काय बोलले जाते असं त्यांनी विचारलेलं आहे. मग पारदर्शक बोलणार, सुचित्र बोलणार, अपारदर्शक बोलणार का अर्धपारदर्शक बोलणार? आता हे जे शब्द आहेत ते सगळे ऐकायला सारखे वाटतात, परंतु नीट निरीक्षण केलं किंवा नीट ऑब्झर्व केलं त्या शब्दांकडे तर आपल्याला हळूहळू फरक लक्षात येईल की तो फरक काय आहे.
पारदर्शक म्हणजे की ज्याच्यातून आपण आरपार पाहू शकतो, म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे की मी काचेतून पाहिलं तर आम्हाला समोरची व्यक्ती दिसू शकते, त्याला पारदर्शक म्हणणार. सूचिछद्र हा आपल्याला घटक याच्या पाठामध्ये आलेला नाहीये. अपारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आपण पाहू शकत नाही त्याला अपारदर्शक म्हणतात. अर्धपारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आपण थोड्याफार प्रमाणात पाहू शकतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, अर्धपारदर्शक. म्हणजेच साहजिक आपल्या याच्यात उत्तर काय आहे, इथे दिले काही प्रमाणात म्हणजेच काय आहे त्याला आपण पाहणार अर्धपारदर्शक. म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो त्याला आपण अर्धपारदर्शक असे बोलणार आहोत. म्हणजे आपले काय आहे, एक प्रकारची डेफिनेशन आहे, एक प्रकारची व्याख्या इथे विचारलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सपाट आरशामध्ये वस्तूच्या प्रतिमेचा आकार हा डॅश डॅश असतो. जर सपाट आरसा आहे त्या सपाट आरशामध्ये वस्तूची प्रतिमा म्हणजे काय, आपण स्वतः, त्याची समोर जो प्रतिमा आहे त्याचा आकार डॅश डॅश असतो. मग काय आहे, 4 पर्याय. त्याचा आकार कसा आहे, वस्तूपेक्षा मोठा दिसत आहे की जे समोर तुम्ही आहात मग तुम्ही त्याच्यापेक्षा डबल दिसत आहात का, निश्चित सांगता येत नाही, म्हणजे काही सांगता येत नाही, मोठा आहे छोटा आहे आम्हाला माहिती नाही असं विचारले. मूळ वस्तू एवढाच असतो का, की जितकी वस्तू आहे तितकाच त्याची लांबी आणि उंची रुंदी आहे का, का मूळ वस्तूपेक्षा लहान असतो का, की आपण जर स्वतःला आरशात पाहिलं तर तो कसा दिसतो, लहान दिसतो, मोठा दिसतो, छोटा दिसतो का, सांगता येत नाही असं त्यांनी विचारलं आहे. त्याच्यामुळे आपलं जे करेक्ट आन्सर काय आहे, निश्चित सांगता येत नाही हे आन्सर असू शकतं का, तर नाही. त्याचप्रमाणे आपण वस्तूपेक्षा मोठा असू शकतो का, जर एखादी वस्तू आपण आरशात बघत आहोत तर ती आरशा आपल्याला मोठं दिसेल का, तर ही आन्सर नाही. आपल्याला लहान दिसेल का, तर हेही सांगता येणार, हे आन्सर रॉंग आहे. म्हणजे काय आहे, सपाट आरशामध्ये वस्तूच्या प्रतिमेचा आकार हा मूळ वस्तू एवढाच असतो, परंतु त्याच्या हातापायाची जी अदलाबदली झालेली असते आपण पाहू शकतो. ती आपल्याला काय होते त्याचं जे अदलाबदल आहे त्या हाताची, की जर आपण उजवा हात दाखवला तर आपल्याला आरशात डावा हात दिसत असतो. हे आपण काय करत आहोत, आपण अदलाबदली आपण त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असते. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, सपाट आरशामध्ये वस्तूच्या प्रतिमेचा आकार हा मूळ वस्तू एवढा असतो, हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण वाचणार आहोत मुलांनो. आपल्याला वस्तू दिसते याचे कारण म्हणजे त्यांनी तुम्हाला रिझन विचारलंय, कारण विचारलंय की आपल्याला वस्तू दिसते यामागचं काय कारण आहे. आपण प्रश्नाचे ऑप्शन वाचणार आहोत. प्रकाशाचे कृत्रिम स्रोत हे कारण आहे, छायानिर्मिती हे कारण आहे, प्रकाशाचे संक्रमण हे कारण आहे, का प्रकाशाचे परावर्तन हे कारण आहे. आता या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय पाहणार आहोत. आपल्याला वस्तू दिसते हे काय आहे, की बघा प्रकाशाचे कृत्रिम स्रोत काय आहे, सूर्यग्रह, सूर्य, तारे, त्याचप्रमाणे काजवे आहेत, हे आपण प्रकाशाचे कृत्रिम स्रोत आहे, त्याच्यामुळे हे याचा येऊ शकत नाही. छायानिर्मिती म्हणजे जेव्हा प्रकाश सरळ प्रकाशाच्या स्रोतामध्ये जेव्हा प्रकाश किरण हे आरपार जात नाही तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर किंवा पडद्यावर त्याची काय पडते, छाया पडते, पण तेही म्हणजे हेही त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणून जे प्रकाशाचे संक्रमण म्हणजे काय आहे, की प्रकाश किरण एका सरळ प्रवासाला जातात त्याला प्रकाशकिरण म्हणतात. म्हणजेच वस्तू आपल्याला दिसते याचं कारण काय आहे, मेन प्रकाशाचे परावर्तन होते. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तर इथे करणं हे आपलं योग्य उत्तर आहे. जर एखादी वस्तू आपल्याला दिसते याचा अर्थ काय आहे, आपल्याला प्रकाशाचे काय होत आहे, परावर्तन होत आहे, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, प्रकाशाचा मार्ग सरळ आहे हे डॅश डॅश ह्यावरून कळते. प्रकाशाचा मार्ग सरळ आहे यावरून आपण काय पाहिलं, की त्यासाठी आपण एक प्रयोग केलेला होता आपल्याला, तो 3 पुठ्ठ्यांचा प्रयोग होता. त्या 3 पुठ्ठ्याच्या मध्ये पाहिलं होतं की त्याला आपण काय केले आहे, समान होल पाडून घेतले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला मेणबत्ती लावलेली आहे, पेटवली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं आहे. मग तो कोणता प्रयोग आहे, आता आपण ऑप्शन वाचूया आणि नंतर आपण बघूया. पहिलं जो ऑप्शन आहे, खिडकीतून आत येणारे प्रकाश किरण. जो खिडकीतून आत येणारे जो प्रकाश किरण आपण तेव्हा त्याला काय बोलणार, यावरून कळतंय का, का छताच्या छोट्या छिद्रातून आलेले, यावरून कळतंय का, का छिद्रे पाडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्तीच्या याच्यासारून पडतंय का, का यापैकी सर्व प्रयोग. तर यापैकी सर्व प्रयोग म्हणजे काय आहे बघा, खिडकीतून आत येणारे जे प्रकाश किरण आहे ते कसं आहे, जे खिडकीतून जे प्रकाश किरण येतात ते कशा प्रकारे येतात, ते तिरप्या रंगाचे येतात. बरोबर आहे, हे पहिलं कारण आहे. छताच्या छोट्या छिद्रातून आलेले, जर घर आहे त्या छताला छोटं छिद्र पडलं आहे त्याच्यातून देखील प्रकाश किरण येत आहे. बरोबर आहे, तर तिरप्या रंगाचा जे प्रकाश सरळ रेषेत येत आहे. छिद्र पाडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्ती त्यापैकी एखादा आहे का,
त्याच्याहून समजलं की प्रकाशाचा मार्ग सरळ आहे. आणि जे चौथं आहे यापैकी सर्व प्रयोग. यापैकी सर्व प्रयोगातून आपण जो प्रयोग केला होता तो 3 छिद्र पाडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्ती याचा केला होता, की याच्यावरून समजलं की जो प्रकाश जेव्हा सरळ रेषेच्या प्रवासात जात असतो तेव्हा त्याला आपण काय बोलत असतो, प्रकाशाचे संक्रमण आपण बोलत असतो. म्हणून जो आपला प्रयोग आहे की प्रकाशाचा मार्ग सरळ हे आपल्याला या प्रयोगावरून कळते. कोणत्या प्रयोगावरून कळते? छिद्र पाडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्ती हा आपण प्रयोग केला होता. म्हणून हे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे. परंतु याच्यामध्ये काही टेक्निकल बरोबर इथे सांगितले, छताच्या छोट्या छिद्रातून आलेलं म्हणजे हे आपलं जे उत्तर आहे हे कसं आहे, हे रॉंग आहे. म्हणून जे आपलं जे उत्तर असणार आहे, छिद्र पाडलेले 3 पुठ्ठे हे मेणबत्तीच्या सहाय्याने आपल्याला कळालं आहे की प्रकाशाचा मार्ग कसा आहे, सरळ आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. त्यामुळे छताच्या छोट्या छिद्रातून आलेले हे आपण प्रयोग केलेला नाही आहे. आणि म्हणून पण इथे जे उत्तर जर आपण इथे दाखवलं तरी ते उत्तर काय येत आहे, रॉंग दाखवत आहे. त्यामुळे हे उत्तर रॉंग जरी इथे दाखवत असलं तरी आपलं जे आन्सर आहे ते आपलं आन्सर हे असणार आहे मुलांनो. कारण आपण प्रकाशाचा मार्ग सरळ आहे म्हणजे प्रकाशाचं संक्रमण कशा प्रकारे होत आहे ह्या प्रयोगाच्या मार्फत सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून जे आपलं आन्सर असणार आहे हे असणार आहे, हे आपलं आन्सर असणार नाही. जर हे आपण आन्सर चेक केलं, आपण क्लिक केलं तर या आन्सरवर आपल्याला काय येत आहे, बरोबर येत आहे. परंतु हे आपलं उत्तर नाही आहे. आपलं उत्तर छिद्र पाडलेले 3 पुठ्ठे व मेणबत्त्या हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून देखील 10चे 10 प्रश्न उत्तर आपण इथे सोडून घेतलेले आहेत.